हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण मराठी ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। TCS व IBPS ने कंडक्ट केलेल्या सर्व एक्झामचे प्रीवियस इयर क्वेश्चन्स सुद्धा यात इन्क्लूड आहेत आणि हे सर्व क्वेश्चन्स प्रत्येक एक्झामला रिपीट होताना दिसतात। त्यामुळे हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत। तर स्टार्ट करूया। खाली दिलेल्या शब्दांपैकी चपलाचा समान अर्थ नसलेला शब्द कोणता? स्त्री, विद्युल्लता, सौदामिनी की वीज? चपलाचा समानार्थी नसलेला शब्द, तर चपला म्हणजे काय? वीज, सौदामिनी, विद्युल्लता, त्यानंतर तडीत। सो हे तिन्ही आहेत चपलाचे समानार्थी शब्द। वीजचे समानार्थी शब्द स्त्री येईल तुमचं करेक्ट आन्सर। चपलाचा समानार्थ नसलेला शब्द येईल स्त्री। स्त्री म्हणजे नारी, अंगना, अबला येईल, महिला येईल, वनिता येईल, ललना येईल। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, पाणीग्रहण याचा समानार्थी शब्द कोणता? मुंज, अर्ध्य, नमस्कार की विवाह? तर पाणीग्रहण म्हणजे विवाह, ऑप्शन डी। नेक्स्ट क्वेश्चन, अश्वस्थ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा। वड, पिंपळ, कदंब की उंबर? तर अश्वस्थ म्हणजे पिंपळ, ऑप्शन बी। नेक्स्ट क्वेश्चन, अंबर या शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखा। आकाश, संतोष, अंबुज की लोचन? अंबरचा समानार्थी शब्द काय येईल? आकाश। अंबर म्हणजे आकाश, गगन, नभ येईल, आभाळ येईल, त्यानंतर वितान येईल, अंतराळ येईल। हे सर्व शब्द आहेत आकाशचे समानार्थी शब्द। अंबुज म्हणजे काय? तर कमळ। लोचन, अक्ष, चक्षु, नयन, नेत्र। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, मधुकर शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? सखा, मधुर, मधमाशी की भ्रमर? मधुकरचा समानार्थी शब्द तर भ्रमर येईल, ऑप्शन डी। भ्रमर, मिलिंद, अली, मधुप, मधुकर। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या शब्दांपैकी पृथ्वीचा समानार्थी शब्द कोणता? वसुंधरा, पृथक, वृत्त की आकाश? पृथ्वीचा समानार्थी शब्द खूप वेळा एक्झामला रिपीट झालेला क्वेश्चन आहे। तर पृथ्वी म्हणजे वसुंधरा, भूमी येईल, त्यानंतर धरा, रसा, मही, क्षमा येईल, धरणी येईल, धरती येईल। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, पर्वत या शब्दात समानार्थी नसलेला शब्द ओळखा। समानार्थी नसलेला, पर्वतचा समानार्थी नसलेला शब्द शैल, टेकडी, हिमालय की डोंगर? तर डोंगर, पर्वत, टेकडी, पर्वत, शैल, पर्वत, हिमालय हे पर्वताचे नाव आहे। सो ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर। हिमालय या पर्वताचा समानार्थी नसलेला शब्द येईल। आणखी कोणते येतील पर्वतचे समानार्थी शब्द? तर अचल येईल, नग येईल, गिरी, त्यानंतर अद्री। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, पुढील शब्दाचा योग्य समानार्थी शब्द ओळखा। जलचा समानार्थी शब्द अनल, सलील, वात की समीर? तर जल म्हणजे पाणी, उदक, जीवन, नीर, पय, तोय, अंबू। सलील येईल तुमचं करेक्ट आन्सर, ऑप्शन बी। अनल म्हणजे काय? अनलवर पण खूप वेळा एक्झामला क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे। अनल म्हणजे अग्नी, विस्तव, पावक, वन्ही, वैश्वानर। वात म्हणजे वारा, समीर, अनिल, मारुत, पवन। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, पुढील शब्दाचा योग्य समानार्थी शब्द ओळखा। खगचा समानार्थी शब्द घोडा, वाटा, द्विज, वारू? तर खग म्हणजे पक्षी, द्विज, अंडज, विहंग, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर। घोड्याचा समानार्थी शब्द काय येईल? तर अश्व, वारू, तुरंग येईल, ह येईल, वाजी येईल। ठीक आहे। वारू हा घोड्याचा समानार्थी शब्द आहे। नेक्स्ट क्वेश्चन, कंदुक या शब्दात समानार्थी शब्द कोणता? वेदना, खटाटोप, कुऱ्हाड की चेंडू? तर कंदुक म्हणजे चेंडू, ऑप्शन डी। नेक्स्ट क्वेश्चन, भानू या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता नाही? भानूचा समानार्थी शब्द कोणता नाही? सविता, आदित्य, मित्र की हेम? तर हेम म्हणजे काय असते? हेम म्हणजे सोने, कांचन, हिरण्य, सुवर्ण, कनक। सो भानूचा समानार्थी नसलेला शब्द येईल हेम, ऑप्शन डी। बाकी सविता, आदित्य, मित्र हे सर्व शब्द आहेत भानूचे समानार्थी शब्द। भानू म्हणजे सूर्य, सविता, आदित्य, मित्र, त्यानंतर भास्कर, रवी, दिनकर येईल, प्रभाकर येईल, मार्तंड येईल, दिवाकर येईल। ठीक आहे। हे सर्व आहेत सूर्याचे समानार्थी शब्द। नेक्स्ट क्वेश्चन,
समानार्थी शब्दाचा पर्याय ओळखा. तनया, तनू, कन्या, कुलीन की आत्मा. तनयाचा समानार्थी शब्द, तर तनया म्हणजे कन्या, ऑप्शन बी. कन्या, मुलगी, तनुजा, नंदिनी, आत्मजा, सुता हे सर्व आहेत तनयाचे, कन्याचे समानार्थी शब्द. तनू म्हणजे काय, तर शरीर, देह, काया. नेक्स्ट क्वेश्चन. खालील शब्दांमधून वातचा अर्थ असलेला शब्द ओळखा. वारा, कणात, एक रोग की अनिल. तर वात म्हणजे वारा, अनिल, एक रोगसुद्धा असतो. कणात येणार नाही, ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. कणातचा अर्थ असतो त्रास, कष्ट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मारुत या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा. पर्वत, वारा, वावटळ की वादळ. तर मारुत म्हणजे वारा, समीर, अनिल, पवन, वात. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. पर्वतसाठी कोणते समानार्थी शब्द पाहिले होते, तर शैल, टेकडी, अचल, नग, गिरी, अद्री. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. वारू या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द ओळखा. वारा, चरणारा, चारचाकी की घोडा. तर वारू म्हणजे घोडा, ऑप्शन डी. घोडा, अश्व, तुरंग, वारू. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. तरुणी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. नारी, ललना, दारा की युवती. तरुणीचा समानार्थी शब्द, तर तरुणी म्हणजे युवती, ऑप्शन डी. नारी म्हणजे स्त्री, ललना, दारा म्हणजे पत्नी. हे सर्व शब्द खूप वेळा एक्झामला रिपीट झालेले आहेत. दारा, ललना, नारी, युवती. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या गटातील शब्द भुंगा या अर्थी वापरले जातात. तनुज, पादप, मिलिंद, भ्रमर, सारंग, समीरण की अली, मधुप. भुंगा या शब्दाचे समानार्थी शब्द, तर तनुज म्हणजे काय, तर तनुज म्हणजे मुलगा असतो. पादप म्हणजे झाड, वृक्ष, द्रुम. मिलिंद म्हणजे भुंगा, भ्रमर म्हणजे भुंगा, अलीचा अर्थसुद्धा भुंगा होतो आणि मधुप म्हणजे पण भुंगा. त्यानंतर समीरण म्हणजे काय पाहिलं होतं, तर वारा, वायू, पवन, मारुत, समीर. आणि सारंग म्हणजे हत्ती, नाग, गज. ठीक आहे. सो मिलिंद, भ्रमर आणि अली, मधुप हे आहेत भुंगा याचे समानार्थी शब्द. सो बी आणि डी करेक्ट आहे तुमचं. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. फक्त बी, डी बरोबर, ब आणि ड बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन. पुढील शब्दांचे अर्थ स्पष्ट करणारे योग्य पर्याय निवडा. वापिका व शुक. नदी, वीज, स्त्री, इंद्र, विहीर, पोपट, सूर्य, नानर. वापिका आणि शुकचे समानार्थी शब्द, तर शुक म्हणजे पोपट, वापिका विहीर. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. कावळा या शब्दात समानार्थी नसलेला शब्द शोधा. शिरवी, वायस, एकाक्ष की काक. कावळाचा समानार्थी नसलेला शब्द, तर काक, एकाक्ष, वायस हे सर्व समानार्थी शब्द आहेत कावळ्यासाठी. शिरवी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. दिलेल्या शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखा. धुरीण, नेता, धूळ, स्थिर की अग्नी. धुरीणचा समानार्थी शब्द, तर धुरीण म्हणजे नेता, पुढारी, नायक, मुख्य, प्रमुख. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. अग्नीचे समानार्थी शब्द पण खूप वेळा एक्झामला विचारण्यात येतात. अग्नी म्हणजे अनल, विस्तव, पावक, वैश्वानर, वन्ही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. धनुष्य या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द सांगा. चाप, कोदंड, तिकरमठा की आमोद. धनुष्याचा समानार्थी नसलेला शब्द, तर चाप म्हणजे धनुष्य, कोदंड धनुष्य, तिकरमठा धनुष्य. आमोदचा अर्थ काय असतो, तर आमोद म्हणजे सुवास, सुगंध, परिमळ. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. धनुष्यासाठी आणखी कोणते आहेत समानार्थी शब्द, तर कमटा येईल आणि कारमुक येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पर्यायी उत्तरांतील समानार्थी शब्दगटाच्या बाहेरचा शब्द कोणता. केसरी, पंचानन, मृगेंद्र की शाखामृग. समानार्थी शब्दगटाच्या बाहेरचा शब्द, तर केसरीचा अर्थ काय असतो, सिंह. पंचानन सिंह, मृगेंद्र सिंह, शाखामृग माकड, वानर, मरकट, कपी. सो ऑप्शन डी येईल तुमचा समानार्थी शब्दगटाच्या बाहेरचा शब्द. ठीक आहे. हे बाकी सर्व सिंहाचे समानार्थी शब्द आहेत. आणखी कोणते येतील सिंहासाठी समानार्थी शब्द, तर वनराज येईल, मृगराज येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन.
द्विज या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? दात, हात, ओठ की यापैकी नाही? तर द्विज म्हणजे पक्षी, अंडज, विहंग, दात, ब्राह्मण. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. अयोग्य पर्याय ओळखा. सूत, धागा, दोरा की सूत? गटात न बसणारा शब्द कोणता येईल? तर धागा, दोरा हे समानार्थी शब्द आहेत. ऑप्शन ए मधल्या सूतचा अर्थ काय असतो आणि ऑप्शन डी मधल्या सूतचा अर्थ काय असतो? तर स ला दीर्घ उकार असतो तेव्हा त्याचा अर्थ असतो धागा, आणि स ला ऱ्हस्व उकार असतो तर त्याचा अर्थ असतो मुलगा. सो गटात न बसणारा शब्द येईल, अयोग्य पर्याय येईल ऑप्शन डी सूत. या सूत या शब्दाचा अर्थ मुलगा असा आहे. स ला ऱ्हस्व उकार मुलगा, स ला दीर्घ उकार धागा. लास्ट इयर एक्झामला विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गटाबाहेरील शब्द कोणता? सोम, शशी, इंदू की अर्णव? तर सोम म्हणजे चंद्र, शशी चंद्र, इंदू चंद्र, अर्णव म्हणजे काय? समुद्र. ऑप्शन डी येईल तुमचा गटाबाहेरचा शब्द. बाकी हे तिन्ही चंद्राचे समानार्थी शब्द आहेत. चंद्रासाठी आणखी कोणते आहेत समानार्थी शब्द? तर सुधाकर, हिमांशू, सुधांशू, निशानाथ, रजनीनाथ. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अनग या शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? ढग, मुलगा, निष्पाप की सुंदर? तर अनग म्हणजे निष्पाप. ऑप्शन सी. ढगचे समानार्थी शब्द पण खूप वेळा एक्झामला विचारण्यात येतात. ढग म्हणजे काय? मेघ, अभ्र, घन, जलद, अब्द. मुलगासाठी समानार्थी शब्द तनुज, पुत्र, सूत, सला ऱ्हस्व उकार, त्यानंतर तनय, नंदन, आत्मज. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अमृत या शब्दाला समानार्थी शब्द निवडा. सुधा, पियुष, संजीवनी की सविता? अमृतचा समानार्थी शब्द तर सुधा आहे, पियुष सुद्धा आहे. सो केवळ अ व ब बरोबर, क व ड चूक. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. अमृतचे समानार्थी शब्द आहेत सुधा आणि पियुष. नेक्स्ट क्वेश्चन. पर्यायी उत्तरांतील शब्दाच्या अर्थाच्या अनुषंगाने गटाबाहेरचा शब्द कोणता? बिजली, सौदामिनी, सविता की चपला? तर बिजली म्हणजे वीज, सौदामिनी वीज, सविता सूर्य, चपला वीज. सो ऑप्शन सी येईल तुमचा गटाबाहेरचा शब्द. हे बाकी सर्व वीज या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत. सविताचा अर्थ असतो सूर्य. नेक्स्ट क्वेश्चन. क्षमा या शब्दाचा समानार्थी शब्द पुढील 4 पर्यायांतून शोधून काढा. अभिनेत्री, क्षमस्व, पृथ्वी की ललना? तर आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं. पृथ्वीचे समानार्थी शब्द वसुंधरा, भूमी, भू, धरा, रसा, मही, क्षमा, धरणी, धरती. सो क्षमा पृथ्वी. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ललना म्हणजे स्त्री, नारी. नेक्स्ट क्वेश्चन. पर्यायी उत्तरांतील समानार्थी शब्द नसलेली जोडी कोणती? कुंजर, सारंग, कनक, हेम, अर्णव, अनिल की भुज, बाहू? कोणती येईल समानार्थी नसलेली जोडी? तर कुंजर म्हणजे हत्ती, सारंग हत्ती, कनक सोने, हेम सोने, भुज बाहू हात, अर्णव आणि अनिल काय असतो अर्थ? तर अनिल म्हणजे वारा, अर्णव म्हणजे समुद्र. सो समानार्थी शब्द नसलेली जोडी कोणती येईल? ऑप्शन सी अर्णव अनिल. नेक्स्ट क्वेश्चन. रान या शब्दाचे समानार्थी शब्द ओळखा. विपिन, अरण्य, कांतार की कानन? रानचे समानार्थी शब्द तर रान म्हणजे विपिन, अरण्य, कांतार, कानन. त्यानंतर आटवी येईल, जंगल येईल, विपिन येईल, वन येईल, रान येईल. ठीक आहे. तर हे सर्व येतील रानचे समानार्थी शब्द. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. सर्व पर्याय बरोबर आहेत. तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या TCS आणि IBPS ने कंडक्ट केलेल्या एक्झामचे क्वेश्चन्स आहेत आणि असेच सर्व क्वेश्चन्स नेहमी रिपीट होताना दिसतात. त्यामुळे हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट ठरणार आहेत. ठीक आहे. तर या व्हिडिओ इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.